नमस्कार, मी प्रियांका पंडित। माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज तुम्हाला मी हॉटेलसारखे लॉलीपॉप बनवून दाखवणार आहे। ते कशी बनवायचे आणि त्याला काय काय साहित्य लागतं चला आता बघूया। हे लॉलीपॉपसाठी लागणारे साहित्य मी घेतलेलं आहे। अर्धा किलो मी इथे लॉलीपॉप घेतलेले आहेत। ते 2 वेळा मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। 1 चमचा मीठ घेतलाय, 1 चमचा काळी मिरी पावडर घेतली, 1 चमचा आमचूर पावडर घेतले, 2 चमचे मी आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे, 3 चमचे मी दही घेतले, 2 चमचे मी सोया सॉस घेतले आणि हे मंचुरियनचं पीठ जे मार्केटमध्ये दुकानात मिळतं ते मंचुरियनचं पीठ मी घेतलेले वाटीभर। हे वाढग्यात आता आपण हे लॉलीपॉप घेऊया आणि यात आता आपण 1 चमचा आता आपण मीठ घालायचं आहे। यात आता काळी मिरी पावडर घालते, यात आता आमचूर पावडर घालते, यात 2 चमचे मी आलं लसूणची पेस्ट घेतली ती घेते, 3 चमचे दही घेतलं होतं ते घेते, त्यात सोया सॉस घेते 2 चमचे। आधी सगळं आपल्याला मिश्रण लावून घ्यायचं आहे त्याला। मंचुरियनचं पीठ आहे ते सुद्धा आता आपल्याला त्यात लावून घ्यायचं आहे। आता अर्धा तास हे आपल्याला आता असं मुरत ठेवायचं आहे झाकण मारून। अर्धा तास बघा झालेला आहे। लॉलीपॉप आपले मसाले लावून चांगले मुरलेले आहेत। तर आता हे लॉलीपॉप आता आपण फ्राय करून घेऊया। गॅसवर आता मी कढई ठेवलेली आहे, त्यात आता आपण तेल ओतूया। तेल आता बघा चांगलं आपलं तापलेलं आहे, तर आपण त्यात लॉलीपॉप टाकूया। लॉलीपॉप आपले फ्राय झालेले आहेत, तर आता प्लेटमध्ये आपण आता हे काढून घेऊया। छान असे लॉलीपॉप आपले तयार झाले। तुम्ही तुमच्या घरी नक्की करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडतील। कमेंट करून सांगा, लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।